जय हिंद। आज आपण नेपाळमध्ये जो क्रायसिस निर्माण झाला आहे, जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, त्याचा भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कशा पद्धतीने धोका निर्माण झालाय याबद्दल चर्चा करणार आहोत। आणि त्याच पद्धतीने भारताने पुढे कोणत्या पद्धतीने पाऊल उचलले पाहिजे याबद्दल देखील चर्चा करणार आहोत। तर प्रथमतः चर्चा करण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट समजणं फार महत्त्वाचं आहे। ज्यावेळेस आपण ग्लोबल जिओपॉलिटिक्स, इंडियन जिओपॉलिटिक्स, सोशल इश्यूज म्हणा किंवा जागतिक लेवलचा कोणत्याही एका देशाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, कोणत्याही घटनेचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला समजणं फार गरजेचं आहे। उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला विचारलं किंवा आपल्याला विचारलं नेपाळच्या बाबतीत देशाचं काय स्थान आहे, ज्यावेळेस आपल्याला नेपाळचं लोकेशनच माहित नसणार आहे, त्यावेळेस आपल्याला आपल्या देशाचं लोकेशन प्रॉपर करणार नाही। त्यामुळं प्रामुख्याने आपल्याला लोकेशन समजणं फार गरजेचं आहे। प्रथमतः हा इथं आला नेपाळ हा देश। नेपाळ हा देश प्रामुख्याने भारताच्या उत्तरेस प्रामुख्याने हिमालयाच्या कुशीत वसलेला हा देश आहे। प्रामुख्याने चीन आणि इंडिया या दोन देशांच्या मध्य भागात स्थिर असलेला हा एक नेपाळ देश आहे। आणि नेपाळ देशाच्या बाबतीत बोलायचं गेलं, आज नेपाळमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झालाय, जे काही रिव्होल्युशन घडून आलंय, जी काही क्रांती निर्माण घडून आली आहे, त्या क्रांतीमागे भरपूर सारे रिझन होते, त्याच्यामुळे ती राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे। कुठलाही रिव्होल्युशन म्हणा, कुठली क्रांती म्हणा, काही एका क्षणात निर्माण होत नाही, एका इन्सिडेन्सेसमुळे निर्माण होते। त्यामागची 15 ते 20 वर्षाची पार्श्वभूमी असते ना, त्याच्यामुळे ते रिव्होल्युशन घडून येतं। आणि एक आयुष्यामध्ये एक असं एक ट्रिगर पॉईंट येतो, ते ट्रिगर पॉईंट मधनं ते लोकांचा भडका उठतो, मग त्यामुळे एक रिव्होल्युशन घडून येतं। तेच रिव्होल्युशन हे नेपाळमध्ये आता या क्षणाला घडून आलेलं आहे। करंटला काय केलं, गव्हर्नमेंटनी 26 ऍप जे असतात, जे आपण प्ले स्टोर मधनं डाउनलोड करत असतो ना, असे 26 ऍप बॅन केलेत। त्यामध्ये युट्यूब झालं, इंस्टाग्राम झालं, ट्विटर झालं, फेसबुक झालं, मेसेंजर झालं, लिंक्डइन झालं, यासारखे व्हेरियस ऍप हे बॅन केल्यामुळे काय झालं, त्याच्यामुळं एक ट्रिगर पॉईंट होता, हा रिव्होल्युशनचा एक ट्रिगर पॉईंट होता। कारण की जो युथ होता, ज्यांचं एज 1997 पासून पुढे, कळलं राईट, 1997 पासून पुढे असा जो युथ आहे, हा मोस्टली टाइम कुठे स्पेंड करतो आज करंटला, सोशल मीडिया। कारण की सोशल मीडियाच्या जनरेशन मध्ये जन्म झालेली ही पिढी आहे। या पिढी जास्त तिथं फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा जास्त वापर केला जायचा। गव्हर्नमेंटने काय केलं, हे बॅन केलं। बॅन केल्यामुळे ते एक रिव्होल्युशन घडून आलं। पण गव्हर्नमेंटचं इंटेन्शन एक वेगळं होतं, त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी पण वेगळी होती। गव्हर्नमेंटने काय केलं होतं, 2023 साली नाही का एक ऍक्ट पास केला होता। जसं भारतामध्ये ना जे सोशल मीडियाचे जे टूल्स आहेत, जसं फेसबुक झालं, युट्यूब झालं, ट्विटर झालं, यांना जे रेग्युलेट करणारे जे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचे जे ऑफिस आहेत, त्यांच्यासाठी एक रूल्स अँड रेग्युलेशन केलं। तुम्ही फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनचा वापर करावं, पण त्याचा वापर सुद्धा कुठे ना कुठे लिमिटेशन्स आहे, त्याचा लिमिटेशनच्या वर जाता कामा नये। या दृष्टिकोनातून भारताने सुद्धा एक आयटी ऍक्ट पास केलेला आहे। त्या पद्धतीने एक आयटी ऍक्ट नेपाळमध्ये 2023 ला पास केला। त्यामागे त्यांनी सांगितलं की फ्युचरमध्ये जर आपल्या देशामध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल नेपाळमध्ये जे काही एखाद्या महिला विरोधात एखाद्या पोस्ट टाकण्यात आली, एखाद्या कल्चर विरोधात एखाद्या चुकीची पोस्ट टाकण्यात आली, अशी गोष्ट की जे आपल्या कल्चरच्या विरोधात आहे, कल्चरच्या विरोधात असल्यामुळे त्याच्यामुळे काय होतं, निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस होत असतात। आणि निगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस थांबवण्यासाठी जर प्रॉपर त्या नेपाळमध्ये ऑफिसच नसेल, रेग्युलेट करणारी, त्या सोशल मीडियाला रेग्युलेट करणारी बॉडीज नसेल, तर प्रामुख्याने व्हायलन्सचं रूप जास्त बघायला भेटतं। त्यामुळे त्यांनी एक आयटी ऍक्ट 2023 साली पास केला होता। त्या ऍक्ट अंतर्गत त्यांनी सांगितलं की जे काही ऑफिस आहेत, फॉर एक्झाम्पल ट्विटरचं पण ऑफिस असायला पाहिजे, लिंक्डइनचं ऑफिस असायला पाहिजे, फेसबुकचं ऑफिस असायला पाहिजे, हे जे रेग्युलेटरी बॉडी असले ना, त्यांची एक रेग्युलेटरी बॉडी तिथे नेपाळमध्ये असायला पाहिजे, ज्यांना आम्ही कंप्लेंट करू शकेल। या पद्धतीने त्यांनी एक ऍक्ट पास केला होता 2023 ला। त्याची पार्श्वभूमी अंतर्गत आता मागच्या ह्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी अल्टिमेटम दिलंय सर्व कंपन्यांना। एक 7 दिवसाचं अल्टिमेटम दिलं, ज्या कंपन्या प्रॉपर रजिस्टर नाही आहे, दुसरी गोष्ट रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करत नाही, ज्या अशा कंपन्या पूर्णपणे बॅन केल्या जातील। आणि अशा कंपन्या 26 ऍप जवळपास प्रामुख्याने बॅन केले। या बॅन केल्यामुळे काय झालं की लोकांना, जनतेमध्ये एक आक्रोश निर्माण झाला, जो युथ असतो त्यांच्यामध्ये आक्रोश निर्माण झाला। कारण की मोस्टली टाइम स्पेंड करायचे सोशल मीडियावर, त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली की आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलतोय, आम्ही एखादी अशी गोष्ट आहे की जी नकारात्मक आहे, जसं फॉर एक्झाम्पल करप्शन आपल्या देशामध्ये भरपूर वाढलं, आम्ही आमची बाजू मांडतोय। आणि आमचा आवाज दाबण्यासाठी ही मुवमेंट, आमचा आवाज दाबण्यासाठी 26 ऍक्ट बॅन करण्यात आले। त्या दृष्टिकोनात एक मुवमेंट, एक पीसफुल प्रोटेस्ट अरेंज करण्यात आला, शांततेच्या मार्गाने एक प्रोटेस्ट अरेंज करण्यात आला। त्या माध्यमातून एक गव्हर्नमेंटला आपली डिमांड काय आहे ते मागण्यात आली, परंतु गव्हर्नमेंटने
परंतु गव्हर्नमेंटने काय केलं की हे जे का प्रोटेस्ट होता तो पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला. आर्मीला डिप्लॉय केलं, कर्फ्यू लॉन्च केला आणि त्यामुळे हे आणि बुलेट आपलं वॉटर कॅनल झालं, टिअर गॅस झालं, बुलेट झालं आणि वेळ आली तेव्हा शूट अँड साईडचे सुद्धा ऑर्डर दिले. त्यामुळे काय झालं 20 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. यामुळे काय झालं की ही मुवमेंटला प्रामुख्याने काय झालं व्हायलन्सचं रूप मिळालं पुढे जाऊन. पण व्हायलन्सचं रूप मिळण्या अगोदर त्यांनी फक्त हे मुवमेंट स्टार्ट करताना त्यांनी फक्त आम्ही कोणत्या सत्तेच्या विरोधात नाहीये, आम्ही कोणत्या व्यक्तीच्या विरोधात नाही, ही मुवमेंट जी आहे ती करप्शनच्या विरोधात आहे, म्हणजे अँटी करप्शन मुवमेंट आहे. जसं फॉर एक्झाम्पल 2011 साली आपल्या भारतामध्ये नाही का अँटी करप्शन मुवमेंट चालू झाली, ती लोकपाल विधेयक म्हणलं जातं त्यानंतर पास करण्यात आलं होतं. तशाच प्रकारची मुवमेंट होती ही. परंतु या मुवमेंटमध्ये त्या मुवमेंटमध्ये डिफरन्सेस हा होता, या मुवमेंटचा एम तर क्लिअर होतं परंतु ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नव्हते. ते आपल्या परत ही मुवमेंटचं काय होतं एम क्लिअर होतं, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नव्हते. दुसरी गोष्ट लिडरलेस मुवमेंट होती. ज्यावेळेस एखादी मुवमेंटच्या बाबतीत एम क्लिअर असतं, ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नसता, लिडरलेस मुवमेंट नसती, तर प्रामुख्याने तिचं व्हायलन्सचं रूप घेते पुढे जाऊन. कळलं मी बोलतो ते समजतंय? तर प्रामुख्याने काय करायचं असं एक याच्यामध्ये एक थिअरी असते. ज्यावेळेस एखादी मुवमेंट उभी करायची ना, ज्यावेळेस त्याला लीडर असतं, त्याचं एम क्लिअर असतं, त्याचं ऑब्जेक्टिव्ह क्लिअर असतं, ती ऑब्जेक्टिव्ह वगैरे सगळ्या 4-5 गोष्टी जर एकदम क्लिअर असल्या ना, ती मुवमेंट व्हायलन्सचं रूप घेत नाही. एक देशामध्ये शांतता स्थिरतेचं एक एक्झाम्पल प्रस्थापित करते. परंतु ह्या मुवमेंटचं काय झालं होतं, त्याचं एम क्लिअर होतं परंतु ऑब्जेक्टिव्ह क्लिअर नसते आणि हे लीडर त्या मुवमेंटचा जो लीडर होता तो सुद्धा प्रामुख्याने लीडरलेस मुवमेंट होती. त्यामुळे हिंसेचं रूप घेतलं. त्यामुळे संसदेवर हल्ला करण्यात आले. दुसरी गोष्ट जे आपलं सुप्रीम कोर्टवर हल्ला करण्यात आला, गव्हर्नमेंटच्या ऑफिसर्सवर हल्ला करण्यात आला. यामुळे काय झालं की ज्या देशामध्ये पूर्णपणे अस्थिरता निर्माण झाली. आता प्रामुख्याने म्हणलं जातं ना, ज्यावेळेस ही अस्थिरता निर्माण होती जागतिक लेवलचा काही हात असतो असं म्हणलं जातं. हो 100% तितकंच खरं आहे. जागतिक लेवलचा सुद्धा, ग्लोबल लेवलचा सुद्धा हात असतो. प्रामुख्याने काय केलं तर ग्लोबल लेवलचा आपण विचार करतो ना, नेपाळची बॉर्डर प्रामुख्याने भारताला लागते, चीनला लागते. या दोघांचं इंटरफेअर्स होणं हे 100% प्रामाणिकपणे आहे. परंतु त्या अगोदर आहे ना USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जो देश आहे ना, या देशाचा प्रामुख्याने इथं रोल येतो. डायरेक्टली म्हणा इनडायरेक्टली म्हणा, कारण की त्यामागे एक थिअरी आहे. आपण जर थिअरी जर समजून घेतली ना, अमेरिका कशा पद्धतीने या देशांमध्ये इंटरफेअर करून स्वतःचं पॉलिटिकल पॉकेटच्या माध्यमातून राजकीय नियंत्रण मिळतो हे आपण बघून घेऊया. हे आपण पुढे पण बघणार आहोत या गोष्टी. आता दुसरी गोष्ट, असं एक एक्झाम्पल आज नेपाळमध्ये निर्माण झालंय, पण असेच एक्झाम्पल जागतिक लेवलला निर्माण झालेले आहे, जे प्रामुख्याने इतर देशांनी त्या देशामध्ये हस्तक्षेप करून पॉलिटिकल पॉकेटच्या माध्यमातून राजकीय नियंत्रण मिळवलेले आहे. जसं फॉर एक्झाम्पल श्रीलंकन क्रायसिस घेतलं, आपले परिचित जे 2022 मध्ये घडलं होतं, श्रीलंकन क्रायसिस झालं. दुसरी गोष्ट बांगलादेश क्रायसिस झालं, मागच्याच वर्षी 2024 ला झालं होतं. तो एक स्टुडंट प्रोटेस्ट होता. पण शेख हसीना हे प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस. शेख हसीना यांनी काय केलं की आर्मी डिप्लॉय केली, त्याच्यानंतर कर्फ्यू लॉन्च केला, कर्फ्यू लागू केल्यानंतर काय झालं, एक आर्मीला जे सेपरेट ऑर्डर देण्यात आले त्याच्यामध्ये काय झालं, टिअर गॅस झालं, वॉटर कॅनल झालं, बुलेट झालं, काही वेळेस शूट अँड साईडचे सुद्धा ऑर्डर देण्यात आले. या गोष्टींमुळे काय झालं की त्यांनी व्हायलन्स रूप घेतलं. पुढे जाऊन व्हायलन्स रूप घेतल्यानंतर काय झालं की जे स्टुडंट प्रोटेस्ट होता ना, त्यांनी व्हायलन्स रूप घेतल्यानंतर संसदेवर नियंत्रण मिळवलं आणि शेख हसीना यांना देश सोडून जावं लागलं. त्याच्यानंतर अमेरिकेने प्रामुख्याने तिथं इंटरफेअर करून त्यांना पॉलिटिकल पपेट म्हणजे मोहम्मद युनूस यांना प्राईम मिनिस्टर म्हणून तिथं बसवलं आणि त्या प्रामुख्याने अमेरिकेच्या इंटरफेअर नुसार ते झालेलं आहे. हे जवळपास असं बघितलं गेलं ना, असं ग्लोबल लेवलचं प्रामुख्याने इंटरफेअर होतं ज्यावेळेस एखाद्या देशामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होते त्यावेळेस. हे म्यानमार मधलं एक एक्झाम्पल घेतलं. म्यानमारचं ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेतो ना, त्याचे डिफरन्सेस भरपूर डिफरन्सेस येतात. त्यामध्ये कारण काय, म्यानमारमध्ये प्रामुख्याने डेमोक्रेसी सेव्ह करण्यासाठी आणि ऑटोक्रेटिक लिडरशिप म्हणजे हुकुमशाही या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट होता प्रामुख्याने. आज म्यानमारमध्ये प्रामुख्याने सैन्याच्या हातामध्ये सत्ता आहे. डेमोक्रेसी बऱ्यापैकी संपवण्यात आली होती तिला. आज आपण विचार केला तर ही घटना जे काही फक्त एकाच घटनेमुळे होती का, नेपाळमध्ये जो क्रायसिस निर्माण झालेला आहे, जी क्रांती निर्माण झाली आहे, ती फक्त ऍक्ट बंद करण्यामुळे एक ट्रिगर पॉईंटमुळे ती क्रांती निर्माण झाली का, तसं म्हणता येणार नाही. कारण की त्यामागे भरपूर सारे रिझन आहे. उदाहरणार्थ आपण एक रिझन बघू शकतो, केपी ओली, प्रचंड आणि देवबा हे तिघं जे हे प्राईम मिनिस्टर असताना काय केलेलं आहे, या गेल्या मागच्या 15 वर्षामध्ये सातत्याने एक झालं का तिघांमध्ये सत्तांतरण झालेलं आहे. सामान्य जनता इतकी कंटाळली होती यांच्या सत्तेला की त्यांनी प्रामुख्याने चैन आणि विलासी जीवन ठेवलं होतं. प्रामुख्याने त्यांना म्हणजे करप्शन इतकं हाय लेवलला होतं,
बँक स्कॅम सारखे मोठमोठे तिथे स्कॅम झाले, करप्शन एकदम हाय लेवलला होते, महागाई एकदम हाय लेवलला होती. दुसरी गोष्ट इनइक्वॅलिटी हाय लेवलला होती. त्याच्यामध्ये सोशल इनइक्वॅलिटी झालं, इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी झालं. प्रामुख्याने 90% लोकांच्या हातात जेवढा पैसा आहे तेवढा सगळं 90 ते 99% जेवढ्या लोकांच्या हातात पैसा तेवढा 1% लोकांच्या हातात म्हणजे एक मुठभर लोकांच्या हातातच होता. त्यामुळे जी इनइक्वॅलिटी निर्माण झाली त्याचा रोष म्हणून याला ट्रिगर पॉईंट म्हणून 26 ऍक्ट बॅन करण्यात आले. त्याच्या विरोधात एक रिव्होल्युशन झालं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याला झेंझीस नाव का ठेवलं, त्याला स्टुडंट प्रोटेस्ट नाव का ठेवलं नाही, यामागे रिझन भरपूर होतं. झेंझीस का ठेवलं, 1997 पासून पुढे जन्माला आलेली जी पिढी आहे त्यांनी प्रोटेस्ट केला, हा स्टुडंट प्रोटेस्ट होता. पण त्याचा ट्रिगर पॉईंट होता रिव्होल्युशनचा, तो 26 ऍक्ट बॅन केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे इंटरनेटचा हा ट्रिगर पॉईंट असल्यामुळे त्याला झेंझी म्हणलं जातं. झेंझी म्हणजे इंटरनेटच्या काळात जन्माला आलेली पिढी आणि त्याच्या आधारावर रिव्होल्युशन झालं, त्यामुळे त्याला झेंझी रिव्होल्युशन म्हटलं जातं. आता प्रामुख्याने राजकीय व्यक्तींनी जर अशा पद्धतीने करप्शन केलं, जर स्वतःचा वापर जनतेच्या हिताच्या विरोधात न करता स्वतःच्या चैन आणि विलासीचं जीवन कसं चांगल्या पद्धतीने करता या दृष्टिकोनातून केलं तर त्यांच्यावर अशी परिस्थिती निर्माण होती. त्याचं एकदम सुंदर उदाहरण म्हणजे नेपाळ. नेपाळमध्ये काय झालं होतं, फायनान्स मिनिस्टरला सुद्धा देश सोडून जावा लागला, कारण की त्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर, त्यांच्या पदाचा वापर जनतेसाठी न करता स्वतःच्या स्वार्थासाठी केला होता. आणि त्याचा वापर ते प्रामुख्याने त्याचे रिपरकशन्स ते त्यांना प्रामुख्याने फेस करावं लागले. अनेकांना देश सोडून जावं लागलं. दुसरी गोष्ट, आपण एक विचार केला, नुसतं सत्तेमध्ये असणारे जे ब्युरोक्रॅट्सचे मुलं असले, प्रामुख्याने प्राईम मिनिस्टर असले किंवा प्रेसिडेंट असले, जेवढे कॅबिनेट मिनिस्टर असले, असे प्रत्येक पॉलिटिकल लीडरचे जे मुलं होते ते चैन आणि विलासी जीवन जगायचे, एकदम सुंदर जीवन जगायचे. पण सामान्य मिडल क्लास आणि लोअर मिडल क्लास लोकांना काही वेळेचं अन्न सुद्धा नशिबात मिळायचं नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये जो क्रायसिस निर्माण झाला होता, युक्रेन वॉरमध्ये ना अनेक नेपाळमधील व्यक्तींनी स्वतःच्या पैशाअभावी, स्वतःच्या परिस्थिती अभावी युक्रेन आणि रशिया हा जो वॉर चाललाय अजूनपर्यंत, या वॉरमध्ये अजून पण अनेक नेपाळमधील व्यक्ती तिथं युद्ध लढतायत. कशासाठी? स्वतःच्या पोटासाठी. अशी परिस्थिती नेपाळमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे नेपाळमध्ये एक रिव्होल्युशन घडण्याची एक पार्श्वभूमी तयारच झालेली होती. आणि ही रिव्होल्युशन फक्त सत्तेविरोधातच नाहीये, तर गरीब विरुद्ध श्रीमंत या विरोधात सुद्धा ही लढाई आहे. आणि कदाचित आहे ना, त्याचा लिडरलेस नसल्यामुळे काय झालं, त्यांनी व्हायलन्स रूप घेतले ह्या मुवमेंटने, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज आपण म्हणतो ना की प्रामुख्याने फॉरेन फंडिंग म्हणा किंवा परकीय देशांचा रोल कसा येतो. परकीय देश डायरेक्टली इंटरफेअर कधीच करत नसतं. परकीय देश प्रामुख्याने इंटरफेअर करतं एखाद्या देशामध्ये, तो कशाच्या माध्यमातून करतं, ते एनजीओच्या माध्यमातून. एनजीओ म्हणजे काय? नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनला आता उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये सुद्धा काही एनजीओ आहे. या एनजीओना जी फॉरेन फंडिंग भेटते, तर याचा अर्थ ती फंडिंग डायरेक्टली भेटत नसते. आपल्या देशामध्ये काय FCRA अंतर्गत एक ऍक्ट पास केलेला आहे, फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट. तसंच नेपाळमध्ये पण काय केलेलं आहे की एनजीओ आहे, ती एनजीओचं नाव आहे हामी नेपाळ एनजीओ. हा जे अँटी करप्शन मुवमेंट स्टार्ट केली ना त्यांनी, या करप्शनच्या मागे जे एनजीओ होता तो त्याचं नाव होतं हामी नेपाळ नावाची एनजीओ होते. या एनजीओला जे फंडिंग मिळालं जायचं परकीय देशातून मिळाले जायचे. ही हामी नेपाळ नावाची एनजीओ आहे. त्याचा मोटो बाय फॉर द पीपल बाय द पीपल. हामी नेपाळ नावाची जी एनजीओ आहे, हा सुदांग गुरांग हा व्यक्तीने चालवत होता. याचा फाउंडर सुदांग गुरांग होता. आणि हा ज्या व्यक्तीचा काही एज काही इतकं काही जास्त नाही, 35-36 वय, पण त्याचं इंटेन्शन होतं अँटी करप्शन मुवमेंट म्हणून स्टार्ट केलेली होती. परंतु ही मुवमेंट आपण म्हणतो ना, ही मुवमेंट एवढं मोठं प्रोटेस्ट निर्माण करायचा, एखाद्या सत्तेच्या विरोधात लढायचं, एखाद्या वाईट गोष्टींच्या विरोधात संघर्ष करायचा आणि हजारो लाखो लोकांना त्या प्रोटेस्ट मध्ये आणायचं. म्हणजे प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर विदाउट फंडिंग हे सगळं पॉसिबल होत नाही. ही फंडिंग जी होती ना ती फॉरेन देशातनं होती, कधी कधी स्वतःच्या देशातनं पण होती. फॉरेन फंडिंगच्या माध्यमातून आता ज्यावेळेस मी काही गोष्टी याच्या डीप मध्ये जाऊन बघितल्या त्यावेळेस काही गोष्टी लक्षात आल्या. जे हामी नेपाळ नावाची जी एनजीओ आहे ती प्रामुख्याने त्याच्या मागे काही लोकांचा हात होता. ते जसं फॉर एक्झाम्पल डॉक्टर सुदांग राऊत झालं, दीपक भट्टा झालं, सुलेव अग्रवाल झालं. आता हे 3-4 व्यक्ती आणि अशा अनेक व्यक्तींचा हात होता. तर अनेक व्यक्तींमध्ये डॉक्टर सुदांग राऊत हे जे व्यक्ती आहे ना, बारबारा फाउंडेशनचे चेअरमन आहे. दुसरी गोष्ट, दीपक भट्टा जे इन्फिनिटी फाउंडेशनचे चेअरमन आहे. आणि मी जे म्हणलं सुलेव अग्रवाल हे शंकर ग्रुपचे चेअरमन आहे. आता प्रामुख्याने यांची पार्श्वभूमी जर बघितली ना, ही व्यक्ती जे आय सर्जन आहे. आणि दुसरी गोष्ट, यांचे जे आपला हामी नेपाळ नावाची जी एनजीओ आहे, एनजीओ मागे जे विचार आहे ना, प्रामुख्याने यांचे सुद्धा काही विचार आहेत.
ते विचार तिथे इम्प्लिमेंट केले जातात. आणि ह्या व्यक्तींना म्हणजे जे आपले सुदाम राऊत आहे यांना प्रामुख्याने नेपाळ रेमन मॅग्सेसे नावाचा एक अवॉर्ड भेटला आहे, ज्याला आपण आशियाचा नोबेल म्हटलं जातं. रेमन मॅग्सेसे अवॉर्ड हा जो अवॉर्ड असतो 1957 साली ते भेटण्यात तिथून पुढे देण्याचे स्टार्ट केलं. त्यामागे रिझन काय होतं, जागतिक लेवलला तेव्हा कोल्ड वॉर स्टार्ट होता, शीतयुद्ध चालू होतं. आणि आशियामध्ये काय झालं तर कम्युनलिझम, साम्यवाद भरपूर काय वाढला होता. जसं चीन साम्यवादी देश आहे, रशिया साम्यवादी देश होता, कम्युनिस्ट विचारसरणी जास्त वाढू नये म्हणून जागतिक लेवलला रेमन मॅग्सेसे अवॉर्ड देण्याचा विचार करण्यात आला. जो प्रो मेडिकल इंटरेस्ट वेस्टर्न पश्चिमात्य देश आहे त्यांच्या हित संदर्भात जो व्यक्ती काम करेल त्यांना दिलं जातं. त्या दृष्टिकोनात रेमन मॅग्सेसे अवॉर्ड दिला जायचा. आणि त्याच्यामध्ये यांना भेटलं होतं रॉकफेलर ब्रदर फंड यांनी प्रामुख्याने हा अवॉर्ड दिला होता. आणि दुसरी गोष्ट दीपक भट्टांची पार्श्वभूमी जर बघितली ना तुम्ही तर प्रामुख्याने आर्म्स डीलर आहे. पश्चिमात्य देशांकडनं जो आर्म्स विकत घेणार काही पर्सेंटेज मध्ये, त्यापेक्षा जास्त पर्सेंटेज मध्ये नेपाळ आर्मीला विकला. आणि त्याच्यामधनं जे काही पैसे येणार ते फंडिंग जे काय ना प्रामुख्याने याला केली जायची, हमी नेपाळला केली जायची. आणि त्या माध्यमातून सुद्धा हा प्रोटेस्ट उभा राहायला गेल्याचे भरपूर सारे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. दुसरी गोष्ट, आज आपण हे समजून घेतो ही पार्श्वभूमी जर प्रामुख्याने तसं बघितलं, जेन्झी रिव्होल्यूशन काय आहे, पॉलिटिकल त्याच्या मागे क्रायसिस काय झालेला आहे. तिसरी गोष्ट जी एनजीओचा काय रोल आहे, आपण 3 गोष्टी समजून घेतलाय. त्या माध्यमातून ही रिव्होल्यूशन घडून आलेलं आहे, ही राजकीय अस्थिरता निर्माण घडून आलेलं आहे. ही राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, परंतु आपल्या देशाला काय धोका आहे, आपल्या देशाचा काय रोल आहे, तो ऑब्व्हियसली तुम्ही बोलणारच की नाही यार ते नेपाळ तर तो देश आहे, आपल्या देशाचा काय संबंध येतो ना. तसं नसतं. कुठल्याही देशाच्या ज्यावेळेस एखादं रिलेशन असतं ना त्या रिलेशनला सुद्धा त्या गोष्टीचा इम्पॅक्ट पडत असतो. जसं नेपाळ आणि भारताचं हे लोकेशन आहे, प्रामुख्याने भारत जॉग्राफिकलच्या दृष्टिकोनातनं, हिस्टॉरिकच्या दृष्टिकोनातनं, कल्चरलच्या दृष्टिकोनातनं खूप सुंदर रिलेशन आहे. कारण की नेपाळ सोबत जे रिलेशन आहे ना ते मोस्ट ऑफ द रिअर केस आहे की अशा अनेक देशांसोबत आहे. त्यामागे रिझन काय, हा भारताचा मॅप आहे, राईट. हा भारताचा मॅप आहे. भारताची पाकिस्तान बरोबर बॉर्डर लागते, चीन बरोबर बॉर्डर लागते, म्यानमार बरोबर बॉर्डर लागते, परत प्रामुख्याने बांगलादेश बरोबर पण बॉर्डर लागते. परंतु सगळ्या देशांबरोबरच्या ज्या बॉर्डर आहे ना त्या बंदिस्त आहे. परंतु नेपाळ बरोबरची बॉर्डर आहे ना ही प्रामुख्याने, नेपाळ हा देश आहे याची बॉर्डर ओपन आहे. ओपन असल्यामुळे काय झालेलं आहे, जेव्हा इथं राजकीय अस्थिरता निर्माण होती ना इथं इन्फिल्ट्रेशन होतं. इन्फिल्ट्रेशन म्हणजे काय, स्थलांतर होत असतं. जेव्हा इथं राजकीय अस्थिरता निर्माण होतं, इथं लोकांचं शोषण होतं, लोकांना पाहिजे ते राईट्स मिळाले जात नाही, त्यांचं हनन केलं जातं. त्यामुळे हे लोक काय करतात, परकीय ठिकाणी परकीय देशामध्ये स्थलांतर करतात. आता ही आपली जी सीमा ही बंदिस्त नसल्यामुळे काय झालं की इथनं स्थलांतर भारतामध्ये होण्याचे चान्सेस भरपूर असतात. हे स्थलांतर झाण्याचे चान्सेस भरपूर असतात. पण चांगल्या व्यक्तीने स्थलांतर करणं हे ठीक आहे, एक योग्य आहे. पण अशाच परिस्थितीमध्ये काय झालं की अँटी सोशल एलिमेंट असतात, अँटी नॅशनल एलिमेंट्स म्हणतो आपण त्यांना, हे प्रामुख्याने त्याचा दुरुपयोग करू शकतात. फॉर एक्झाम्पल पाकिस्तान सारखा देश आहे ना चीनच्या माध्यमातून नेपाळमध्ये एंट्री मिळवतो आणि भारतात येतो. भारतात आल्यानंतर पेहलगाम सारखा अटॅक करतो. असं पेहलगाम सारखा अटॅकच नाही तर इतर देशामध्ये भरपूर ठिकाणी बॉम्ब ब्लास्टिंग होण्याचे चान्सेस भरपूर वाढत असतात. त्यामुळे या पॉइंटला इन्फिल्ट्रेशन थांबवण्यासाठी इथं चेक पॉइंटच्या माध्यमातून इथं टाईट सिक्युरिटी भारत सरकारने करणं देखील तितकंच महत्वाचं असतं. ज्यावेळेस आपण टाईट सिक्युरिटी करतो ना, आपण किती वेलफेअरच्या माध्यमातून आपण आपला देश किती स्कीमा राबवत असला, किती चांगल्या गोष्टी करत असला, पण असं शेजारच्या देशामध्ये अस्थिरता असेल आणि जर आपली सिक्युरिटी इंटरनल सिक्युरिटी जर स्ट्रॉंग केली नाही ना आपण विकच बनत जातो. किती स्ट्रॉंग असलं तरी आपण विकच बनत जातो. त्या दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंटने या दृष्टिकोनातनं देखील पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, नेपाळ सोबत रिलेशन भारताचे काय आज नाही, 1950 पासून मैत्रीच्या म्हणजे एक फ्रेंडली रिलेशन आहे स्ट्रॉंगली. तिथून पुढे म्हणजे एक म्हणतो लिगली बाबतीत रिलेशन स्टार्ट झालेलं आहे. भारत हा जो आहे नेबरहुड फर्स्ट नीती अंतर्गत नेपाळला खूप काही मदत करतो. जसं टुरिझम सेक्टर झालं, तसं एनर्जी सेक्टर झालं, सर्व्हिस सेक्टर झालं. पण दुसरी गोष्ट, या सर्व सेक्टरमध्ये भारताने खूप मदत केलेली आहे. दुसरी गोष्ट, मदत करण्याबरोबरच भारताचे त्याच्यासोबत कल्चरल म्हणजे सांस्कृतिक संबंध देखील आहे. म्हणजे भारताचा जो हिंदू धर्म, बौद्ध धर्म यांची जी पार्श्वभूमी आहे तीच पार्श्वभूमी नेपाळमध्ये आहे. जसं फॉर एक्झाम्पल गौतम बुद्ध यांचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला होता, राईट. त्याच्यानंतर त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं ते बोधगया या ठिकाणी बिहारमध्ये झाला होता. म्हणजे कल्चरल स्टाईल झाले, याला सांस्कृतिक आपण जे सांस्कृतिक संबंध म्हणतोय, कळलं. दुसरी गोष्ट, आर्थिक संबंधाचा ज्यावेळेस आपण विचार करतो ना, आर्थिक संबंधाचा विचार करतो, नेपाळ हा देश प्रामुख्याने लँडलॉक कंट्री. लँडलॉक कंट्री असल्यामुळे काय झालं माहितीये का, त्याची बॉर्डर प्रामुख्याने समुद्राला लागत नाही. इथं समुद्र आहे, बे ऑफ बंगाल आहे, इथं बॉर्डर लागतंय का, तुम्हाला दिसतंय का,
नाही ना दिसत. ही प्रामुख्याने लँडलॉक कंट्री आहे. लँडलॉक कंट्री आहे. नेपाळची बॉर्डर इथं पुढे कुठे लागते, इथं उत्तराखंडला लागते, इथं उत्तर प्रदेशला लागते, इथं बिहारला लागते, इथं पश्चिम बंगालला लागते, इथं सिक्कीमला लागते, राईट. आणि ही बॉर्डर पूर्णपणे ओपन आहे. आता इथं गव्हर्नमेंट चेक पॉईंट इथं इंटरनल सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून चेकअप होतच असतो. परंतु नेपाळ इतर देशांचे ज्यावेळेस व्यापार करायचा ठरतो ना, नेपाळ हा पश्चिम बंगालमध्ये कोलकाता नावाचा बंदर आहे. या बंदराच्या माध्यमातून जागतिक लेवलला हा नेपाळ हा देश व्यापार करत असतो. समजलं. दुसरी गोष्ट, कल्चरलच्या दृष्टिकोनातून विचार केला, भारतामध्ये इथं बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणी मधेसी नावाचा एक समाज आहे. या समाजाचे प्रामुख्याने नेपाळमध्ये खूप सांस्कृतिक म्हणजे एक रिलेशन स्ट्रॉंग आहे. म्हणजे काय म्हणतो ना, एक आयडेंटिटी आहे. आणि काय होतं, भारताचं एक मत आहे की नेपाळमध्ये जे काय ना, नेपाळ या देशाने यांना नागरिकत्व म्हणजे सिटिझनशिप भेटावी या दृष्टिकोनातून भारत प्रयत्न करत आहे. परंतु बघूया पुढे काय होतं प्रोसेस त्याबद्दल. आज आपण विचार केला, निसर्ग नेपाळमध्ये चांगले, प्रत्येक देशासोबत आपले चांगले संबंध असतात, 100% असतात, हे राईट आहे. पण असं नाही की 100% असतीलच नसतील, काही मतभेद देखील असतात. तसं नेपाळ सोबत देखील आपले मतभेद आहे. प्रामुख्याने मतभेद विचार केला तर आपला उत्तराखंड म्हणून हे भाग आहे. उत्तराखंड एक राज्य आहे. उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने 3 पॉईंट आहे. 3 पॉईंट म्हणजे काय, एक लिपियाधुरा, एक कालापानी आणि एक लिपुले. कोणकोणते? एक लिपियाधुरा, कालापानी आणि लिपुले. हे जे 3 पॉईंट आहे ना, या 3 पॉईंटच्या बाबतीत आहे ना, नेपाळ हा देश प्रामुख्याने 3 क्षेत्र आहे जे काय ना, ते सार्वभौम क्षेत्र म्हणजे आमचं क्षेत्र आहे, हे भारताचं नाहीये. या बाबतीत आहे ना, प्रामुख्याने भारताचे नेपाळ सोबत मतभेद आहे. कळलं का? पण हे मतभेद होण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण हिस्ट्रीमध्ये जातो ना, कारण की ही कुठला मतभेद एका क्षणाला निर्माण होत नाही, त्याच्या हिस्टॉरिकल पॉइंट्स ऑफ व्ह्यू ज्यावेळेस आपण बघतो ना, त्यावेळेस इतिहासामध्ये ना, 1816 मध्ये ना, कारण ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं. ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं त्यामुळे अँग्लो नेपाळ वॉर्स झाला होता 1815-16च्या दरम्यान. त्याचा एंडिंग पॉइंट म्हणजे काय, सॉगोलीचा करार करण्यात आला होता. त्या सॉगोलीच्या करारा अंतर्गत प्रामुख्याने जे लिपुलेख झालं, लिपियाधुरा झालं, कालापानी झालं, ते भारताच्या अंतर्गत आले होते. आणि त्यावेळेस म्हणजे परिस्थिती अशी की ते कायदेशीररित्या ते झालं होतं. परंतु आता ऍज अ पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर केपी ओली जे होते चीनच्या फेवर मध्ये जास्त मागे काम करत होते. फेवर मध्ये काम केल्यामुळे भारताच्या अगेन्स्ट ते स्टान्स घेत होते. त्याच्या बेसिसवर हा कॉन्फ्लिक्ट निर्माण झाला होता. त्याची आपण एक दिवस आपण आहे ना, ट्रीटी ऑफ सॉगोली काय आहे, नेपाळच्या बाबतीत कॉन्फ्लिक्ट सॉल्व्ह करण्यासाठी आपण भविष्यामध्ये अजून भारताने कोणतं पाऊल उचललं पाहिजे यावर एक सेपरेट लेक्चर पण देखील बनवणार आहोत. आता एक गोष्टीने विचार केला तर भारत आणि नेपाळचं रिलेशन आहे. भारत आणि नेपाळचं रिलेशन काय आहे तर त्यामध्ये चायना सुद्धा खूप मोठा अडसर आहे. कारण की चायना काय करत असतो, भारत आणि नेपाळ, इंडिया आणि चायना दोघांच्या मध्य भागात एक बफर आहे. बफर म्हणजे दोघांच्या मध्य भागात एक वॉल प्रमाणे काम करतो. चायना काय करतो, नेपाळच्या माध्यमातून भारतामध्ये जे प्रोडक्ट ट्रान्सफर करून डम्पिंग करत असतो. म्हणजे चायना हा देश हा प्रामुख्याने काय करतो, एखाद्या देशाला आर्थिक मदत करतं. आर्थिक मदत इतकी मदत करायची की त्याच्या डोक्यावर गेली पाहिजे, त्याला कर्ज देणं शक्यच नाही झालं पाहिजे आणि त्याच्या बेसिसवर त्याच्याकडनं पॉलिटिकल कंट्रोल मिळवला पाहिजे. जसं श्रीलंकेचं एक्झाम्पल घेतलं, श्रीलंकेला कर्ज तर दिलं, ज्यावेळेस कर्ज श्रीलंकेकडनं पॉसिबल नाही झालं तर हंबनटोटा नावाचं बंदरगाह आहे श्रीलंकेने चीनला प्रामुख्याने 99 वर्षाच्या लिस्टवर दिलं. कळलं का? तसंच चीन हा देश आहे. हा देश काय करतो, आर्थिक साम्राज्यवादाच्या माध्यमातून प्रत्येक देशावर नियंत्रण मिळवतो. तसं भारताची परिस्थिती वेगळी आहे. भारत हा वसुदेव, आपली जी संस्कृती आहे वसुदेव कुटुंबकम आहे. वसुदेव कुटुंबकम म्हणजे युनिव्हर्सल ब्रदरहुड. युनिव्हर्सल ब्रदरहुड म्हणजे काय, आपण जागतिक कल्याणाचा विचार करतो. भारत हा देश एकमेव देश आहे की जो जागतिक लेवलला कुठेही घटना झाली ना, आपला देश असा आहे की तो पहिल्या मदतीच्या भावनेने जातो. पण हा चीन सारखा देश, हा USA सारखा देश, हे देश असे देश आहे की जिथे स्वतःचे इंटरेस्ट असतील ना तरच जाणार, ज्या दिवशी इंटरेस्ट नसतील ना त्या दिवशी ते साईडलाईन करणार स्वतःला. पण भारताची परिस्थिती तशी नाही. आपल्या विरोधात कोणी कसंही वागलं ना, भारतात तितक्याच ताकदीने मदत करतो जितकं फ्रेंडली रिलेशन्स असतात. तसं चीननी काय केलेलं आहे, नेपाळमध्ये प्रामुख्याने BRI नावाचा एक प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे. BRI म्हणजे काय, बोर्ड अँड रोड ऑर्गनायझेशन. हा जे रोड ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत काय करतो, चीन आहे नेपाळमध्ये ना इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे काय झालेलं, इथं पॉलिटिकल कंट्रोल म्हणजे केपी ओली येते. हे केपी ओलीनं प्रामुख्याने कम्युनिस्ट विचारसरणीचा भरपूर काय कंट्रोल होता. तिथल्या शाळांमध्ये चीनी भाषा सुद्धा शिकवली जात होती. म्हणजे तिथल्या कल्चरच्या विरोधात होतं. त्यामुळे हा आक्रोश होता. हा आक्रोशाचा एक ट्रिगर पॉईंट म्हणजे सोशल मीडिया 26 ऍक्ट बॅन करणं होतं. त्यामुळे एक रिव्होल्युशन घडून आले, एक क्रांती घडून आली. त्याला झिंझी रिव्होल्युशन म्हटलं जातं.
आता आपण अशा पद्धतीने विचार केलेला आहे, नेपाळमध्ये जो क्रायसिस निर्माण झालेला आहे त्यामागे प्रामुख्याने काय, एक झिंझी रिव्होल्युशन का झालं, त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी बघितली, भारताच्या इंटरनल सिक्युरिटीला कशा प्रकारे धोका आहे, भारताने कशा पद्धतीने पुढे पाऊल उचलले पाहिजे, ट्रीटी ऑफ सबोली काय आहे, भारत आणि नेपाळमधील मतभेद काय काय आहे, ते सॉर्ट आउट होण्यासाठी पुढे काय काय केलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आज आपण चर्चा केलेली आहे. बट आता इथून पुढे आपण आता ह्या अशा पद्धतीने चर्चा केलेली आहे, बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघूया. थँक्यू सो मच. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगणं फार महत्वाचं आहे, आपण महाराष्ट्रामध्ये काय झालेलं आज काय झालेलं आहे, आपल्या देशामध्ये विकासाच्या नावाखाली देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंट डिस्ट्रक्शन झालेलं आहे. तर प्रामुख्याने आपण काय केलेलं आहे, देशाच्या संपूर्ण देशामध्ये ही मुवमेंट चालू केलेली आहे, सेव्ह नॅशनल यूथ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट. ही जी मुवमेंट आहे पूर्णपणे मातृभूमीसाठी समर्पित आहे. त्यामागे इंटेन्शन काय आहे, विकासाच्या नावाखाली देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आज जी येणारी पिढी म्हणजे काय, जे येणारं जे युथ आहे, जे 5 वर्षाचे मुलं, 2 वर्षाचे मुलं, 10 वर्षाचे मुलं, 13 वर्षाचे मुलं, यांना काय चांगलं श्वास सुद्धा भेटत नाही, चांगलं अन्न सुद्धा भेटलं नाही, चांगलं पाणी जर नाही भेटलं तर आपण देशाला काय देऊन जाणार आहोत, राईट? आपल्याला देशाला एक चांगलं बनवायचं असेल, चांगलं ताकदवर बनवायचं असेल, त्यासाठी मी एक मुवमेंट चालवत आहे महाराष्ट्रामध्ये, पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये, नॅशनल यूथ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट. त्याच्यामध्ये रिझन काय, सेव्ह एन्व्हायरमेंट, सेव्ह कंट्री. पर्यावरण वाचवलं तरच देश वाचवणार आहे. आपण किती विकासाच्या नावाखाली स्मार्ट सिटी झालं, स्मार्ट विलेज झालं, असे प्रोजेक्ट किती जरी राबवले ना, देश कधीच स्ट्रॉंग होणार नाही. देशाच्या सस्टेनेबल फ्युचर, शाश्वत विकासासाठी आपण ही मुवमेंट राबवत आहोत. त्याच्यामध्ये प्रामुख्याने 4 गोष्टींवर काम केलं जाणार आहे: ग्रीन विलेज, ग्रीन सिटी, वॉटर कन्झर्वेशन आणि ऑर्गॅनिक फार्मिंग. या ऑर्गॅनिक फार्मिंग का, केमिकल फार्मिंगला पूर्णपणे देशात नष्ट करून त्यांना ऑर्गॅनिक फार्मिंगच निर्माण झाली पाहिजे, कारण की जे देशाच्या भविष्यासाठी आहे. So thank you so much. Jai Hind. God bless you all.